नमस्कार शेतकरी बांधवांनो, खत घेताना त्यासोबत दुसरे कोणतेही उत्पादन घेण्याची सक्ती केली जात असेल तर आता सावधान. महाराष्ट्र सरकारने खत लिंकिंग विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. तब्बल 1203 विक्री परवाने निलंबित आणि 284 परवाने रद्द करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर तक्रारीसाठी व्हॉट्सअप नंबरही देण्यात आला आहे. तो नंबर कोणता आणि तक्रार कशी करायची जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर व्हिडिओ सुरू करूया. आपण जे वृत्त बघणार आहे ते महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र या वृत्तपत्रातील आहे. खतांच्या लिंकिंग विरोधात कठोर कारवाई करा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश. शेतकऱ्यांशी संबंधित विषय संवेदनशील पद्धतीने हाताळावा आणि खतांची लिंकिंग करणाऱ्या कृषी केंद्रावर तातडीने कारवाई करावी असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खतावरील लिंकिंगच्या अनुषंगाने विशेष बैठक पार पडली. यावेळी शेतकरी हित सर्वोच्च मानून कठोर पावले उचलण्याचे निर्देश कृषी मंत्री भरणे यांनी दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अभिजित पाटील यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. त्या अनुषंगाने खतांच्या लिंकिंगच्या संदर्भात तक्रारी सोडवण्यासाठी कृषी मंत्री भरणे यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. कंपनी ते घाऊक विक्रेता ते किरकोळ विक्रेता आणि किरकोळ विक्रेता ते शेतकरी अशा 3 स्तरावर चालणारी ही साखळी तोडून शेतकऱ्यांना प्राधान्याने दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी आमदार धस यांनी केली. शेतकऱ्यांना नाहक खर्चात टाकण्याचे प्रकार नांदेड जिल्ह्यात होत आहेत असे आमदार धस म्हणाले. त्यावर रासायनिक खतावरील लिंकिंग निदर्शनास आल्यास संबंधित उत्पादक व विक्रेत्याविरुद्ध क्षेत्रीय निरीक्षकांनी तातडीने कारवाई करावी. अनुदानित रासायनिक खताबरोबर बायोस्टिम्युलेट, PDM, प्रॉम, जैविक खते, कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये अशी विनाअनुदानित उत्पादने शेतकऱ्यांना सक्तीने विकण्याचे प्रकार रोखण्यासाठी कृषी विभागाच्या यंत्रणेनं राज्यभर कठोर कारवाई करावी असे निर्देश कृषी मंत्री भरणे यांनी दिले. आत्तापर्यंतची कारवाई. राज्यात खताचे एकूण 51,080 विक्रेते असून त्यापैकी 42,628 विक्रेत्यांची तपासणी आत्तापर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. 10 ऑगस्ट 2026 अखेर 1052.74 मेट्रिक टन इतका खत साठा जप्त करण्यात आला असून त्याचे एकूण मूल्य 4,38,00,000 रुपये इतके आहे. राज्यभरात आत्तापर्यंत खताचे 1,203 विक्री परवाने निलंबित करण्यात आले असून 284 विक्री परवाने पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. खत निविष्ठा विक्रेत्याच्या तपासणी दरम्यान आजपर्यंत एकूण 1,633 ठिकाणी विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. खताच्या अनियमिततेच्या संदर्भात राज्यात एकूण 73 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लिंकिंगबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील 41,337 कृषी विक्रेता केंद्रावर फलक लावण्यात आले असून राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर मिळून एकूण 44 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी तक्रार यंत्रणा. शेतकऱ्यांना लिंकिंगबाबत थेट तक्रार करता यावी यासाठी 98 22 44 66 55 हा व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून आत्तापर्यंत यावर 272 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 149 तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींची कारवाई प्रगतीपथावर आहे. तसेच जिल्हा व राज्यस्तरावर तक्रार दाखल करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या गावातील आणि परिसरातील शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.